न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ हा कान मास्टर प्लस फिल्मोरामध्ये बनवलेला आहे। भावांनो, व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला जिप फाईल दिली आहे त्या जिप फाईलला पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भावांनो, तुम्हाला डेमो व्हिडिओ बघून समजलंच असेल आपण व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलेला आहे। जर यामध्ये आपल्याला 6 म्हणजे PLP फाईल लागणार आहेत, याचा व्हिडिओ अगोदर आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा। त्यामध्ये तुम्हाला PLP फाईल दिली आहेत, तिथून डाउनलोड करा आणि यामध्ये वापरा। भावांनो, याची तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला बनवण्यास एकदम सोपे जाईल। तर भावांनो, याचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलं आहे, तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि भावांनो, सगळ्यात म्हणजे तुम्ही कमेंट करू नका की फाईल ओपन होत नाही वगैरे। भावांनो, हे जे ओल्ड काइन मास्टर आहे त्यामध्ये फाईल ही ओपन होईल हे असं नाही। जर तुम्हाला हे नवीन काइन मास्टर पाहिजे तर तुम्हाला मी टेलिग्रामला दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर भावांनो, चला आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर इथं क्रिएट न्यू प्लस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं इम्पोर्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल मी जे प्रोजेक्ट फाईल दिले ते आपण सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचे। त्यानंतर याचे ओपन होईल। त्यानंतर इथं बघू शकता हे सर्व तुम्हाला प्रोजेक्ट फाईली फुल एडिटेबल दिलेले आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला जे बॅकग्राऊंड जे ओव्हरले इफेक्ट आहेत ते सर्व तुम्हाला मटेरियल हे मी दिलेले आहे। पूर्ण म्हणजे पूर्ण फ्री एडिटेबल दिलेले आहे प्रोजेक्ट फाईल, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता इथं मातणे आणि साळुंकी यामध्ये तुम्हाला जी इमेज नवीन घ्यायचे लेअर, त्यासाठी आपण इथं रिप्लेसमध्ये जायचं आहे। रिप्लेसमध्ये गेल्यानंतर जिथं तुम्ही जे सेव्ह केलेलं आहे त्यामध्ये जायचं आहे। इथं बघू शकता इथं आपण जे फाईल बनवले आहे ते बघू शकता। इथं मातणे हे फक्त रिप्लेस करायचं आहे, रिप्लेस करा फक्त, बाकी तुम्हाला जास्त काही काम करायचं नाही। जर रिप्लेस केल्यानंतर तुमची जे ओव्हरले इफेक्ट असतो हा तुम्हाला आता बॅक साईडला गेला आहे, तर त्यासाठी काय करायचं, फ्रंटला घेण्यासाठी तर इथं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे डाव्या साईडला। त्यानंतर इथं ब्रिंग टू फ्रंट हे 2 नंबर ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि हा ओव्हरले इफेक्ट हा आपल्या इमेजच्या पुढे येऊन जाईल, बघू शकता। तर अशा पद्धतीने सर्व तुम्हाला जे इमेजेस आहेत ते सर्व लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथं वरच्या साईडला बघू शकता उजव्या साईडला इथं ॲरो आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जशी साईज पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करू शकता। इथं फाईल तुमची डाउनलोड होईल गॅलरीमध्ये। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्यानंतर आपल्याला जे बाकीचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचे ते आपण
फिल्मोरा या ॲपमध्ये देणार आहे. तर तिथं तुम्ही नक्की बघा, कारण तिथं जे इफेक्ट आहेत आपण जे लावलेले आहेत ते तुम्हाला समजले पाहिजेत की कसे लावलेत, काय लावलेत. तर त्यासाठी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा पासवर्ड आहे 44. तर भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण भावांनो, मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा आता हे फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण बॅक यायचं. फिल्मोरा हे ॲप आपण ओपन करणार आहोत. फिल्मोरा हे ॲप आपण ओपन केलेलं आहे. कॅन्सल करतो मी. तर फिल्मोरा हे ॲप ओपन केल्यानंतर इथं बघू शकता. इथं मी आता काय जर तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्हाला दाखवतो मी. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता. इथं आपण जो व्हिडिओ बनवला आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला असं येऊन जाईल. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपले जे 6 सेकंदाचं जे टायमिंग आहे तिथं जायचं आहे. इथं बघू शकता 6 सेकंद. त्यानंतर आपली दुसरी इमेज चेंज होते. तर त्यासाठी इथं बरोबर 6 सेकंदवर यायचं आहे आणि त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता स्प्लिट म्हणजे 1, 2, 3 नंबरचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असंच प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे जे 6 सेकंदावर आहे इथं बघू शकता 12 सेकंदावर क्लिक करायचं आहे. अशा प्रत्येक सेकंदावर. त्यानंतर इथं बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपण सर्व ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावलेले आहेत. तर आता त्यांना जे कट्स मारलेत त्यांना आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथं बघू शकता हे पेन्सिलचा आयकॉन आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि इथं नेट चालू करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता. परत एकदा आपण क्लिक करूया प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता इथं झूम यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं जो तुम्हाला पाहिजे, जो इफेक्ट वगैरे तुम्हाला पाहिजे ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावू शकता. बघू शकता मी लावलं आहे. टाइम ड्युरेशन बघू शकता. हे असं तुम्हाला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट पाहिजे तो तुम्ही लावू शकता. हो का, बघू शकता. हे असं लावलं. त्यानंतर इथं काय करायचं, तुम्हाला जर हा इफेक्ट जर तुम्हाला सर्व जे आपण कट मारलेले आहेत त्यांना द्यायचं असेल तर इथं अप्लाय टू ऑल यावर क्लिक करायचं आहे आणि इथं जे बरोबरचं चिन्ह आहे यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्व तुम्हाला म्हणजे ट्रान्झॅक्शन इफेक्ट लागलेले दिसतील सर्व लेयरला. बघू शकता. सर्व लेयरला इफेक्ट लागलेले आहेत. तर त्यासाठी त्यानंतर आपण एक आणि नवीन हे केलेलं आहे. त्यासाठी इथं इफेक्ट यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे जे आहेत व्हिडिओ इफेक्ट ते तुम्हाला दिसून येतील. इमेजला कसे सूट होतात त्यात तुम्हाला जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही लावू शकता. तर त्यानंतर इथं आपण एक घेतलं आहे. तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता याची जी साईज आहे ती तुम्ही शॉर्ट करायचे, कमी करून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने होईल. जर तुम्हाला हाच इफेक्ट सर्व ठिकाणी द्यायचा असेल तर इथं कॉपी करायचा आहे. तर नंतर कॉपी केल्यानंतर इथं ड्रॅग करून जरा पुढे घ्यायचं आहे आणि इथं जे आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावले 2 लेयरच्या बरोबर सेंटरला इथं मध्ये लावून द्यायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट होऊन जाईल. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरा पण ॲडजस्ट करू शकता. तर बघू शकता इमेजला लागलेला आहे. त्यानंतर इथं परत प्लसच्या आयकॉनवर करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ड्रॅग करून जरा
पुढं घेऊन जायचं आणि दोन्ही जॉईंटच्या मध्ये घ्यायचं आहे. बघू शकता असं प्रत्येक ठिकाणी आपण ॲड करणार आहोत. बघू शकता सर्व ठिकाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड करायचं आहे. बघू शकता मी ॲड काय आता करत नाही पण तुम्हाला दाखवले त्यासाठी. बघू शकता ॲड केलेलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं परत ॲड यावर क्लिक करायचं आहे. सॉरी इथं त्यानंतर इथं PIP बघू शकता खालच्या साईडला 3 नंबरचा ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला एक ओव्हरले इफेक्ट घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण मी जे तुम्हाला दिलेलं आहे ओव्हरले इफेक्ट त्यामध्ये जायचं आहे. तर व्हिडिओ क्लिक करतो. त्यानंतर इथं बघू शकता आता तर इथं बघू शकता DS25.1 हा फोल्डर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथं बघू शकता जो 19 सेकंदाचा ओव्हरले इफेक्ट आहे ॲड करायचा आहे. इम्पोर्ट करायचं आहे. आता हा थोडा शॉर्ट दिसेल त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही तुमच्या 2 बोटाने असं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. बघू शकता असा फुल स्क्रीन केल्यानंतर इथं त्यावर क्लिक करायचं आहे ओव्हरलेवर. इथं ब्लेंडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रीन करून टाकायचं आहे किंवा कलर डोगे हा करून टाकायचा ऑप्शन. किती नंबरचा आहे बघू शकता कलर डोगे यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ओपेसिटी पाहिजे तेवढी ठेवायची आहे आणि ओके करायचं आहे. तर बघू शकता इफेक्ट तुम्हाला कसा दिसेल सर्व सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले. तर भावांनो दुसरा पासवर्ड आहे 2525. भावांनो हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून जे फाईल अनझिप करायचे स्पेस द्यायचा नाही मध्ये. भावांनो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.